जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज फुलंब्री जिल्हा परिषद गटाच्या आपल्या उमेदवार आमच्या संगीता का हनुमान शेठ दुधाळ तसेच फुलंब्री पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे आपले उमेदवार अर्जुन तुकाराम मल्लाळे आणि मोरडे पंचायत समिती गणाच्या आमच्या उमेदवार सौभाग्यवती मोहिनीताई श्रीकांत धनपाटील त्या तिन्ही उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या मोरडे गावामध्ये आपल्या गटाची त्या ठिकाणी सभा होते आणि या सभेला उपस्थित संबोधित करण्याकरता त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास खात्याचे एक कर्तृत्ववान आणि कर्तव्यनिष्ठ मंत्री जयकुमारजी गोरे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व गटातून आलेले सर्व ज्येष्ठ मंडळी माझे तरुण सहकारी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आज आपल्या गटाच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज जर निवडणुकीचा जर सगळा कल बघितला तर फुलंब्री गणातून आपले दोन्ही उमेदवार आणि जिल्हा परिषद सुद्धा उमेदवार हे 100% आपला गुलाल हा आपलाच असणार आहे. त्यामध्ये काही वावग नाही. विरोधकाच्या पायाखालची वाळू तर आता घसरलेली आहे आणि विरोधक ज्या पद्धतीनं सभाविभाग काही जास्त होत नाही परंतु नारळ फोडताना कुठं भाषणं झाली आणि त्याच्यामधल्या काही टीका झाल्या परंतु त्यांच्या टीकेला उत्तर हे टीकेतून आम्ही देणार नाही. आम्ही त्यांना कामातूनच उत्तर त्या ठिकाणी देऊ एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. आज मंगळवेढ्याच्या आपल्या गटातून या ठिकाणी सगळ्यात आपल्या महत्वाकांक्षी योजना म्हणजे सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे आपल्या पाण्याचा प्रश्न आहे आणि या पाण्याच्या प्रश्नावर जवळजवळ त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी आपण सगळ्यांनी मतरूपी आशीर्वाद दिला. देवाभाऊंचा शब्द ऐकला आणि देवाभाऊंचा शब्द ऐकल्यामुळं आज दक्षिण भागातला आपल्या जो दुष्काळाचा जर आपल्या राष्ट्राला जो कलंक आहे हा दुष्काळाच्या कलंक त्या ठिकाणी आदरणीय देवाभाऊंनी ज्या पद्धतीने आपल्याला शब्द दिला होता तो शब्द त्या ठिकाणी तंतोतंत खरा ठरला आणि खरा ठरून त्या ठिकाणी मंगळवेढा उपसा सिंचनला 700 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी ती योजना मंजूर केली आणि ती योजना 700 कोटी रुपये देऊन मंजूर नुसती केली नाही त्याच्या 3 टप्प्यापैकी 2 टप्प्याचं काम आता पूर्णत्वाकडे चालू आहे बंधूंनो. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते 100% करतोय. आज बऱ्याच वेळेला आपण या पाण्यासाठी आपल्या मोरडे गावातून असेल आपल्या या फुलंब्री गटातील बऱ्याच गावानं आंदोलनं केली उपोषणं केली कधी कधी मतदानावर बहिष्कार सुद्धा आपण टाकला. या मतदारसंघातून कितीतरी आमदार केले मंत्री केले खासदार केले परंतु आपल्या हाताला फक्त निराशाच त्या ठिकाणी दिली गेली. परंतु जे बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं. मी जास्त त्या डीप मध्ये जात नाही आता कारण आपल्याला जयाभाऊने ऐकायचं आहे. आज या ठिकाणी सांगत असताना म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुद्धा आपल्या बऱ्याचशा गावांना सोटी असेल शिवंगी असेल त्या भागातील सगळ्या गावांना आसबेवाडी असतील ही म्हैसाळ योजना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे. बऱ्याचशा गावांना त्या ठिकाणी पाणी येत नाही. म्हैसाळ योजना ही पूर्ण होण्याकरता मंगळवेढ्यामध्ये पाणी येण्याकरता त्या ठिकाणी 2014ला आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी पंतप्रधान व्हावं लागलं. त्यावेळेला 17,000 कोटी रुपये देऊन ती म्हैसाळची योजना आपल्याला या ठिकाणी मंगळवेढ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला आलेली आहे बंधूंनो. मग
म्हैसाळ योजनेवरती सुद्धा बऱ्याचशा गावांना पाणी येत नाही. ते पाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे त्या वरच्या ह्याच्यामध्ये, कुठलं गाव ते, यत्नाळ गावामध्ये, वायपळेच्या वरती गाव आहे, जवळजवळ 81 किलोमीटर आहे. तिथं 81 किलोमीटर मध्ये 300 क्युसेकचा प्रवाह तिथं आहे. आणि तिथून आपला छोटा प्रवाह होतोय. म्हणजे वित्रिका 1 वर 70 क्युसेकचा प्रवाह आणि वित्रिका 2 वर 135 क्युसेकचा प्रवाह आणि उंदी वित्रिका, अशा 3 वित्रिकेवरनं आपल्या मंगळवेढ्याला पाणी येतंय म्हणून. परंतु हा प्रवाह कमी असल्यामुळे, कमी क्युसेकचा असल्यामुळं शेवटच्या गावापर्यंत पाणी जात नाही. आणि आपल्यातनं असणारे जे तलाव आहे ते तलाव सुद्धा त्या ठिकाणी आहेत. म्हणून त्या ठिकाणी डायरेक्ट तो 300 क्युसेकच्या प्रवाहामधून 200 क्युसेकचा प्रवाह हा डायरेक्ट आपल्या घेऊन मंगळवेढ्याला घेऊन येऊन मंगळवेढा तालुक्यातून आणून शिरनाली असेल, पडळकोरडे असेल, लवंगी असेल आणि मारोळे असेल, या 4ही तलावामध्ये त्याचं फिडिंग करून सगळ्या त्या ठिकाणी असणाऱ्या गावांना, काही गावांना जर कमी पाणी पडत असेल तर त्याच्यावरून त्या ठिकाणी एक संवित्रिका काढून आपण त्या ठिकाणी त्या गावांना सुद्धा पाणी देण्याचं काम पूर्ण करणार आहे. बंधूंनो, आज या सगळ्या गोष्टींची मिटिंग होऊन आता थोड्याच दिवसात त्याचं सुद्धा टेंडर होऊन काम पूर्ण होणार आहे. आपण बघतोय कर्जळ, उजळती, निंबोली, नंदेश्वर, गोनेवाडी आणि लेंडवे चिंचाळे हा सुद्धा रस्ता कर्जळ कात्रावरून, म्हणजे या मतदारसंघातलं शेवटचं आपलं गाव कर्जळ कात्राळ आहे. मी कर्जळ कात्राळला विधानसभेला आल्यानंतर मी सांगितलं होतं की पलीकडच्या गावाला आपण त्या ठिकाणी जाताना मी रस्ता पूर्ण झाल्याशिवाय त्या गावाला येणार नाही म्हणून सांगितलं होतं. आज त्या गावापासून ते डायरेक्ट लेंडवे चिंचाळेपर्यंत हा 200 कोटीचा रस्ता, 186 कोटीचा रस्ता, कॉन्क्रीट रस्ता त्या ठिकाणी होतोय. मंगळवेढा तालुक्याचा दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम हे सगळे भाग कनेक्टिंग या रस्त्यावरती होणार आहेत. या रस्त्यामुळं सगळ्या तालुक्यातील रस्त्यांची आणि लोकांची दळणवळणाची सोय ही चांगल्या पद्धतीने होते. आज आपण बघतोय फुलजंती मालिंगरायाला सुद्धा आपण केंद्रातून भाऊ आपण प्रसाद योजनेतून ते सुद्धा, कारण आमच्यातलं सगळ्यात मोठं देवस्थान, सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. मालिंगराय असतील, आमचे बिरोबा असतील, हे सगळ्यांचं आमचं आराध्य दैवत आहे. फुलजंतीच्या मालिंगरायाला सुद्धा त्या ठिकाणी केंद्रातून प्रसाद योजनेतून आपल्याला निधी मिळवण्यासाठी भाऊ आपलीही मदत लागणार आहे. आपणही देवाभावना त्या निमित्तानं सांगून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी फुलजंतीच्या मालिंगरायाला सुद्धा आपल्याला निधी मिळवणं हे खूप गरजेचं आहे. आणि 100% आम्ही ते मिळवू एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. मरोडे, यड्राव, जित्ती, खवे हा सुद्धा रस्ता जवळपास पूर्ण केलेला आहे. बावची रस्त्यावर सुद्धा आपण कायम कधी बी जाऊया त्या रस्त्याला, त्या रस्त्यावर गेल्या बावची गावाला जायचं म्हणजे त्या वड्यावर कायम कटडा पडलेला असतो. म्हणजे प्रत्येक पावसाळ्यात तो कटडा पडलेला असायचा. म्हणजे पुढे जाणाऱ्या सलगर जंगलगी लोकांना सुद्धा तो बऱ्याच वेळा त्रास व्हायचा. त्या बावची वड्यावरचं सुद्धा पूल आपण त्या निमित्तानं बांधलाय. शिवणगी, आसमेवाडी, सलगर, लवंगे आणि रस्ता, हा रस्ता सुद्धा आपण त्या ठिकाणी आता काम चालू आहे. थोड्या दिवसात त्याचंही काम पूर्ण होत आहे. बालेवाडी पटा ते बालेवाडी, डोनज, नंदूर हा सुद्धा रस्ता आम्ही आता आलेला आहे. त्याचंही बऱ्यापैकी काम झालेलं आहे. थोडंफार काम राहिलेलं आहे, त्याचं सुद्धा आपण पूर्ण करतोय. माचनूर, बोराळे, बालाजीनगर, कागस्टे, हुलजंती रस्ता हा सुद्धा या निमित्तानं आपण काम करतोय. बसा सांग सगळं झाल्यावर आपण तुमचं भाषण यापासून ओढू नका. बसा. शिवाय आपल्या गटामध्ये जरी निंबोनी पलीकडे येत असलं तर निंबोनी गावामध्ये सुद्धा आपल्याला ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी बहुती मंजूर आहे. फक्त आता आपण त्या निमित्तानं जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर प्रयत्न करतोय, ते मंजूर आहे सगळं. फक्त निधी अभावी राहिले. निधी त्याला एकदा मिळाला तर निंबोलीमध्ये ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी होईल आणि इथल्या आपल्या सगळ्या आसपासच्या गावांना सुद्धा बावची असेल, यड्राव, हवे या सगळ्या लोकांना त्या ग्रामीण रुग्णालयाचा सुद्धा आरोग्याच्या बाबतीत चांगला त्या ठिकाणी फायदा आपल्याला 100% होईल. या आजच्या या तालुक्यामध्ये प्रथमच त्या ठिकाणी तलाठी आणि सर्कल हे कार्यालय सुद्धा आपण या निमित्ताने दिलेले आणि ज्यावर आपल्या माध्यमातून मी आपलं या तालुक्याच्या वतीनं मनापासून आभार मानतो की आमच्या तालुक्यामध्ये
जवळजवळ 36 ग्रामपंचायत कार्यालय आपण दिलेले आहेत आणि 36 ग्रामपंचायतला त्या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायत सुद्धा कार्यालय बांधलेले आहे. आणि जयभाऊनी परवा सांगितलं दादा अजून काय एक दोन कुठले असतील तरी सुद्धा सांगा, पण भाऊ आता जवळपास आमची या मतदारसंघातली 102 गाव आहेत. जवळपास सगळ्या ग्रामपंचायतची 102च्या 2 ही जवळपास पूर्ण झालेली आहे. जरी कुठलं एखाद दुसरं आता आमचं राहिलं तरी सुद्धा आपण करा ही या निमित्तानं आपल्याकडे मागणी करतो. आणि कालच्या नारळ फोडाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बरंच टीका टिप्पणी झाली, परंतु टीका टिप्पणीमध्ये आज त्यांनी सांगत असताना बऱ्याचशा गोष्टींनी सांगितलं. मला वाटतं याच्यावरती मी आताच्या पोराच्या सभेमध्ये तर बोललोय. त्यांनी सांगितलं गेलं 11 वर्षाच्या पोरावर टीका करतात म्हणून. खरं म्हणजे मुलं तुम्हाला आहेत, मुलं मला आहेत. आपल्याला कधी वाटतंय का निवडणुकीमध्ये त्यानं भाग घ्यावं, त्यानं पुढं जावं? अहो खरं म्हणजे 11 वर्षाचं पोरग म्हणजे त्याचं शिक्षणाचं वय आहे, त्यानं शिकलं पाहिजे. प्रत्येक आई बापाला असंच वाटतं आणि त्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हीच भावना होती. आणि आपण एखादा जर तुम्ही विजय मिळाला पण विजय बी नाही. पंढरपूर नगरपालिकेला 36 नगरसेवकापैकी 25 नगरसेवक त्यांची पडलेत आणि 25 नगरसेवक पडून हे जर दंड थापटत असतील तर मग आपण काय बोलायला पाहिजे यांना? मंगळवेढा नगरपालिकेला 20 पैकी 11 नगरसेवक पडले आणि ही परत दंड थोपटत असतील तर बंधूनो या गोष्टीचं जय पराजय हा कायम येत असतोय. आम्ही जय आणि पराजयाला या ठिकाणी घाबरत नाही, परंतु जी आपली संस्कृती आहे ही संस्कृती सोडून जर तुम्ही काय कार्यक्रम करत असाल तर 100% तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तेवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो. आणि आज कोण संपतंय का राहतंय हे काय माहित नाही. शेवटी देवाच्या गोष्टी आहेत. ज्याचं कर्म जेवढं आहे तेवढं होत असतं. परंतु त्यांनी सांगितलं आम्ही कुणाला संपणार नाही म्हणून, परंतु हे संपणार नाही म्हणून संपवणारा आम्ही तुम्ही कोण आहे राजकारणामध्ये? राजकारणामध्ये खरं तर तुम्ही संपर्क ठेवायला पाहिजे, लोकांची चर्चा केली पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. आता तर तुम्हाला लोक ठेवणार आहे. संपवायचं का जगवायचं राजकारणामध्ये ही मायबाप जनता ठरवणार आहे. ही मी कोण ठरवणार आहे? हे तुम्हीच ठरवणार आहे. आणि आज त्यांनी सांगतात की आमचे उमेदवार त्या ठिकाणी पळवले. अहो 2 दिवस ती पोरग फोन करत होतं. ते आपल्याला दैवडी गणातून जो पाठिंबा मिळाला 2 दिवस त्यांना फोन करत होतं. त्यांचे नेते त्यांची कार्यकर्ते नेते मंडळी त्यांना 2 दिवस फोन करत होती. त्यांचा फोन सुद्धा उचलला नाही. आणि 2 दिवस जर उमेदवाराचा तिथल्या नेते मंडळीचा कार्यकर्त्याचा जर फोन उचलत नसतील तर त्या उमेदवारानं काय केलं पाहिजे? त्यांना सरळ येऊन पाठिंबा देऊन गेला. म्हणजे उमेदवाराची जर अशी परिस्थिती असेल तर तुमची माझी काय परिस्थिती, तुमची सगळ्यांची सर्वसामान्यांची काय परिस्थिती असणार आहे? आज या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला या निमित्तानं योजनेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सांगितलं. कारण योजना आपण बघतोय उपसा सिंचन योजना, या योजनेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की योजना 1 वर्ष लागलीच कशी. आता याला काहीच माहित नाही तर या योजनेविषयी बोलायचं काय? कारण आतापर्यंत या योजनेविषयी आपली दिशाभूल केली. भाऊ या योजना म्हणजे फार पूर्वी, आता या योजनेवरती म्हणजे पाणी हे ज्वलंत उदाहरण आहे. पाणी हे खरं म्हणजे आग विझवण्याचं स्रोत आहे, परंतु इथं राजकारण पेटवण्याचं काम पाण्याने आतापर्यंत केले. हे पाणी, ह्या पाण्याविषयीची योजना आता सुरुवातीला तुम्हाला आठवतंय का नाही बघा, मला आठवतंय. पण तेलदोंडा 40 दोंडा पुढं काय गटाला गत्या गाडव आहे का नाही? ही योजना कोणाची? ती योजना करून 5 वेळा आमदार झाले. 4 का 5? ती 4 वेळा का आमदार झाले. आमची बोळी बाबडी लोक हे म्हणजे पाणी येते पाणी येते, आता काय खरं नाही म्हणजे. आणि बोलायला मी एवढं भारी गोड 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 बोललं. आमदार झाले, मंत्री झाले, आता काय आम्हाला कोणाची नावं घ्यायची नाही. राघू बोलले बोलतो. आणि परत ही संपलं, पाणी काय आलं नाही. योजना ती तेल दोंड्यातलं धोंड गेलं, दगड गेलं, गुळगुळीत झालं, पण पाणी काय आपल्याला आलं नाही. परत आलं राज्यपालाचा फोटो आला 1 वर्षा पाठीमागचा, बरोबर आहे का नाही? आणि परत सांगितलं गेलं टोकन आलं टोकन आलं टोकन आलं.
मला ते टोकनाचं काय भानगडच कळलं नाही. मी एवढी योजना मंजूर करून भावाचा चालू करत आलो, पण त्या टोकन काय असतं हे काय कळलं नाही मला. पण आमच्या भोळ्या बाबड्या जनतेला इलेक्शन तोंडावर होतं, एक 6 महिन्यावर इलेक्शन होतं, ते लगे टोकन आलं म्हणून एवढा गवगवा आणि विठ्ठल कारखान्याची कर्मचारी इथं माळावर आले आणि सगळे फक्के मारले. फक्की मारल्यानंतर आमच्या लोकांना आता गडी लई निवार बोलला म्हणजे आता 100% पाणी येणार, कारण आता फक्की मारून काम बी चालू आहे. निवडणूक झाली, निवडून आल्यानंतर पाऊस पडला, फक्की गिरी होऊन झाला कार्यक्रम योजनेचा. त्या पाणी काय मिळालं, परंतु या योजनेला या ठिकाणी आपल्याला या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवाभावांचा शब्द हा तुम्ही या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने खाली पडू दिला नाही. या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही मला देवाभावांच्या शब्दावर मतरूपी आशीर्वाद दिला आणि मतरूपी आशीर्वाद दिल्यानंतर त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर एक वर्षभर सत्ता नव्हती, परंतु देवाभावांनी इथंच याच निवडणुकीमध्ये सांगितलं होतं तुम्ही इथला मला एक उमेदवार या ठिकाणी निवडून द्या. या सरकारचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम हे सुद्धा इथंच आपल्या ठिकाणी बोललेले होते. 15 वर्ष तुम्ही आता घेऊ नका, तुम्ही कोण सुद्धा आमदार म्हणून येत आज खरं म्हणजे या जी योजना ही योजना अशा पद्धतीनं देवाभाऊला या ठिकाणी यावं लागलं आणि देवाभाऊला या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळेला मी विधान भवनामध्ये आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यामुळं त्या विधान भवनामध्ये गेल्यानंतर विधान भवनामध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तिथल्या 288 सदस्य त्यावेळेला खातं सुद्धा देवाभाऊंच्याकडेच होतं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व सदस्यांना सुद्धा मी साथ गाठली की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका. की ज्यावेळेला साथ गाठल्यानंतर देवाभाऊ ताड करणार त्या ठिकाणी उठून उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं 8 दिवसाच्या आत त्या योजनेला तात्काळ मंजुरी दिली जाईल आणि त्याची निविदा सुद्धा काढली जाईल अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी दिले. परंतु त्या योजनेमध्ये एवढ्या अडचणी होत्या, एवढ्या त्रुटी होत्या की त्या त्रुटी लवकर संपत नव्हत्या. त्या त्रुटी प्रत्येक टेबल मी फिरलोय. त्या टेबलवर गेल्यानंतर मला असं वाटायचं त्या अधिकारी सांगायचे, सेक्रेटरी सांगायचे भाऊ की ही योजना काय होणार नाही, या योजनेमध्ये एवढ्या अडचणी आहेत, नियम असा सांगतोय, नियमात अशा पद्धतीने होतंय. परंतु बाणासारखं देवाभाऊ पाठीमागं असल्यामुळं देवाभाऊनी त्या ठिकाणी कुठेही अडचणी उद्या त्या ठिकाणी जे वित्त खातं असो, नियोजन खातं असो, कारण माझ्या अगोदर देवाभाऊचे 4 टर्म आहेत. देवाभाऊने माझ्या आपल्या अगोदर पाणी आणलंय, कारण त्यांचाही मतदारसंघ आपला असा दुष्काळातला कलंक असणारा मतदारसंघ होता. पण आदरणीय जयाभाऊनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये आता सगळं पाणी करून ठेवलंय आणि त्या ठिकाणी केंद्राचं राज्यातून सुद्धा देवाभाऊने जसं निधी आणला तसं जयाभाऊने आपला निधी आणला, तसं आम्हाला देवाभाऊंच्या मुळे त्या ठिकाणी या 700 कोटी रुपयाच्या योजनेला आता 3 टप्प्यातलं 2 टप्प्याचं सुद्धा काम होत आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो माळ राहणार आहे त्या माळ राहण्याला सुद्धा हिरवा शालू घातल्याशिवाय या ठिकाणी समाधान अवतडे शांत बसणार पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपल्यावरती टीका होती, आपल्या उमेदवारावरती टीका होती. आमचा उमेदवार आहे, तुमचा उमेदवार आहे. अरे आमचा उमेदवार आहे तर सांभाळत बसलं पाहिजे ना. तुझं फोन लागत नाही, तू बोलत नाही, काय करत नाही. आता समोर तर चिन्ह भाव अशी आहे, काय बॅट आहे, कुठं बॉल आहे, काय लई दो, कुठं रिक्षा बी आहे. आता रिक्षा हायवेने किती पळायची आणि कच्च्या रस्त्याने कुठं वाजायची, किती चाकं निवडून पडली तरी काय कळणार नाही, अशी परिस्थिती होणार. आणि आज आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी आपले 3 उमेदवार हे चांगले काम करणारे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं हे सगळं जे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत आहे हे सगळं जर कोणाच्या अंडर जर चालत असेल तर ते म्हणजे ग्रामविकास खात्याच्या. आणि ग्रामविकास खाता आता कोणाकडे आहे? भाऊच्याकडे. त्यामुळे भाऊ त्यांच्या आता भाषणात बोलतील, त्यांना काय बोलायचं ते. परंतु समोरच्या उमेदवाराला त्या ठिकाणी डीपीडीसीला सुद्धा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तेच आहेत. त्यामुळं भाऊ त्यांच्या भाषणात सांगतील कशा पद्धतीने निधी होणार आहे, काय होणार आहे.
परंतु या निधी सुद्धा आपल्याकडेच त्या ठिकाणी यावं लागणार आहे, भाऊंच्याकडे यावं लागणार आहे. भाऊ त्यांच्या भाषणात 100% सांगतील, परंतु आपल्याला या निमित्तानं एवढंच काम करावं लागेल. आपण सगळ्यांनी येणाऱ्या 7 तारखेला ही आपली काम करणारी 3 उमेदवार आहेत, त्या ठिकाणी या 3 उमेदवाराच्या पाठीमागं भक्कमपणे आपण त्या ठिकाणी उभारलं पाहिजे, त्यांना मतरूपी आशीर्वाद दिला पाहिजे. त्यांचं चिन्ह आहे कमळ, त्या कमळासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे, एवढी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगीता अक्का, विकास पक्का.